3 IAS अधिकाऱ्यांनी खरातला अटक होण्याअगोदर त्याची भेट घेतल्याचा दावा। आश्चर्य म्हणजे फक्त पुढारीच नाही तर IAS आणि IPS अधिकारी सुद्धा या रंगील बाबाचे शिकारी झाले होते असा दावा केला जातोय। अर्थ सांगतोय की खरातने मिनी एप्स्टीन फाईल महाराष्ट्रामध्ये लॉन्च केली। जर तो वाचला तर परिणाम स्वरूप ही चेन आणखी वाढत जाणार आहे आणि अनेक गडे मुडदे सुद्धा यातून बाहेर येऊ शकतात। त्यामुळे तृप्ती देसाई म्हणतात त्या पद्धतीने खरोखर येत्या दिवसांमध्ये अशोक खरातचा एन्काउंटर तर केला जाणार नाही ना। चला मुद्द्यांशी बोलूया। येत्या 2 दिवसात झटापट झाली असे सांगून अशोक खरातचा एन्काउंटर केला जाईल। तृप्ती देसाई खरातकडे अनेक बड्या नेत्यांची राज आहेत। तृप्ती देसाई एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग खरातनेच दाखवला होता। विनायक राऊत अशोक खरात प्रकरणी चाकणकरांना मुख्य आरोपी करा, रुपाली पाटील ठोंबरेंची मागणी। दीपक केसरकर माननीय अशोक खरात यांना आवाजावं आणि आदराच्या भाषेत बोलतात। अर्थ सांगतोय दीपक केसरकरांवर हा रंगील खरात जास्तच मेहरबान असावा। रंगील खरात याच्या भक्तांच्या यादीत मोठमोठे नावं समोर येत आहेत। समोर आलेल्या फोटोनुसार अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर, सुनील तटकरे यांचे फोटो समोर आले। राधाकृष्ण विखे यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांना हे प्रकरण आधीच माहिती होतं। मात्र आपलेच दात आणि आपलेच होठ असा विचार करून हे प्रकरण सरकारनेच काही काळ दाबलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय। प्रामुख्याने या रंगील बाबाला विरोध करणाऱ्यांमध्ये सर्वात आधी नाव हे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं समोर येतं। सिन्नर आणि इकडे शिर्डी, श्रीरामपूर इकडे या रंगील बाबाच्या अनेक प्रॉपर्टी आहेत। माणिकराव कोकाटे आणि खरात नेहमीच एकमेकांचे परस्पर विरोधी राहिले। खरातने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधकांसोबत नेहमी काम केलं। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकाटेंनी नेहमीच या खरातला शिव्याच घातल्या। हा भोंदू बाबा आहे, हा बनावट बाबा आहे, याच्याकडे जाऊ नका असं माणिकराव कोकाटे यांनी खूप आधीच म्हटलं होतं। तर इकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनीही एकनाथ शिंदे हे या भोंदू बाबाचे भक्त असल्याचाच अप्रत्यक्षपणे दावा केला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते अहिल्यानगरमध्ये आले होते। मी त्यावेळी अहिल्यानगरचा पालकमंत्री होतो। प्रोटोकॉलनुसार मला मुख्यमंत्री आल्यानं त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं आणि म्हणून त्या पूजेमध्ये माझा फोटो दिसून आला। नाहीतर या भोंदू बाबाचे लाड कधीही आम्ही पुरवले नाही। उलट सर्वात आधी शिर्डीमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि त्या संदर्भातील माहिती पोलिसांनी मला लगेच दिली होती। इथपर्यंत बोलून राधाकृष्ण विखे यांनी फुल स्टॉप लावला। जर माहिती आधीच मिळाली होती तर मग कारवाई का झाली नाही हा प्रश्न मात्र त्यांनीही अनुत्तरित सोडला। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा देतानाचा तोरा पाहिला। मी या आधीही सांगितलं होतं रुपाली चाकणकर यांना ना वैष्णवी हगवणे प्रकरणात न्याय करता आला ना संपदा मुंडे प्रकरणात न्याय करता आला। या स्वतःच अशा रंगील बाबांच्या शिकारी झाल्या होत्या। उलट या रंगील बाबाच्या रस्त्यात जो कोणी येईल त्याला पर्यायी कायद्याचा धाक दाखवून बाजूला केलं किंवा मग आपल्या बाजूनेच वळवून घेतलं। रुपाली चाकणकरांनी या खरातला गुरु मानलं होतं आणि त्यामुळे चाकणकरांनीच राजकारणातील अनेक बडे नेते या खरातचे भक्त बनवले का असा प्रश्न मात्र तयार होतो। एकनाथ शिंदेंसोबत समोर आलेले फोटो सांगतात की शिंदे ही खरातचे चांगले भक्त असावे आणि त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दावा केल्याप्रमाणे खरोखर एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग याच रंगील बाबाने तर दाखवला नव्हता ना। त्याशिवाय केसरकर आपले गुरु खरातला इतका आदर आताही देत आहेत आणि मिरगावातील लोकांचे समोर आलेले स्टेटमेंट सांगतात की आम्ही स्वतः कधीही या बाबाकडे गेलो नाही। देवेंद्र फडणवीस यांचाही एकच भेटीचा फोटो समोर आला, पण एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या ॲक्शन मोडवरून असं वाटतंय की या भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यात ते स्वतःही इंटरेस्टेड आहेत। यामध्ये तृप्ती देसाई यांनी दावा केल्याप्रमाणे अशोक खरातचा अक्षय शिंदेप्रमाणे खरोखर एन्काउंटर होऊ शकतो का? कारण या अशोक खरातकडे या मंत्र्यांची अशी काही राज दडलेले आहेत जे बाहेर आले तर भविष्यात सरकारवर त्याचा परिणाम होऊ शकतो, पर्यायी सरकार कोसळू शकतं आणि त्यामुळेच अशोक खरात उडवला जातो की काय अशी भीती आता मनात आहे। अशोक खरातचा एन्काउंटर झाला तर ज्या पीडितेंवर अन्याय झालाय त्यांच्यासाठी न्याय असेल, पण एक खरात आत गेला आणि बाकीचे मात्र बाहेर राहिले तरीही तो परिपूर्ण न्याय होऊ शकत नाही आणि त्यामुळे हे प्रकरण जितकं लावून धरलं जाणार, जितकं मीडियामध्ये उचललं जाणार आणि रोज रोज सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्ती या प्रकरणाबाबत जितकं बोलणार त्याशिवाय हे प्रकरण तडीत जाऊ शकत नाही।
महत्त्वाचं नाव म्हणजे धनंजय मुंडे यांचेही फोटो याच खरात समोर आले. तसे यात नवलही वाटलं नाही. अर्थात जसं मी म्हटलं, हे फोटो काही जुने आहेत, काही फोटो नवे आहेत. मात्र एकदा खरातच्या पाया पडायला गेला काय आणि 10 वेळेस पाया पडायला गेला काय, तुम्ही त्याच्या अधीन झाला. सोशल मीडियावर दावा केल्याप्रमाणे इकडे 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या आणि त्यानंतर 12 सप्टेंबरचा रुपाली चाकणकर यांचा समोर आलेला फोटो आणि कापलेली अनामिका. महत्त्वाच्या बातमी व्यतिरिक्त मी तुमचा 1 मिनिट घेते. जर तुम्हाला तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असेल तर शेअर बाजारात गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकाल कोणीही शेअर बाजारात पैसे कमवू शकतो, मग बाजारावर असो किंवा खाली असो. फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग दोन्ही परिस्थितीत आणि कमी वेळामध्ये चांगले परतावे देते. पण प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवात नेमकी कशी कराल. म्हणूनच मी तुम्हाला एका साध्या आणि शक्तिशाली ट्रेडिंग ॲपची ओळख करून देऊ इच्छिते. मार्केट वुल्फचे तज्ज्ञ तुम्हाला शेअर बाजार समजावून घेण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात. ही SCBI नोंदणीकृत ॲप आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाईम शुल्क देऊन ट्रेडिंग सुरू करू शकता आणि यावर कोणतंही हिडन चार्जेस नाही. हे ॲप गुंतवणुकीसाठी परफेक्ट आहे का ते मी तुम्हाला दाखवते. पहा, सुरुवातीला मी लॉग इन केलं, नुकतेच फॉलो ट्रेंडवरती क्लिक केलं, ट्रेड ठेवलं आणि बस माझं ट्रेड सुरू आहे. हे फॉलो ट्रेड वैशिष्ट्य तुम्हाला रिअल टाइममध्ये लोक कोणत्या ट्रेडमध्ये नफा कमवतात ते दाखवतं आणि तुम्ही एका टॅपमध्ये फायदेशीर ट्रेड सुरू करू शकता. तुम्ही येथे खूप कमी गुंतवणुकीच्या रकमेसह तुमच्या जोखमीवर व्यापार करू शकता आणि ज्यांना मोठ्या नुकसानाची भीती आहे त्यांच्यासाठी देखील एक उपाय, स्टॉप लॉस इनबिल्ट हे वैशिष्ट्य म्हणजे तोटा एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचताच तुम्हाला जास्त नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी ते आपोआप व्यापार थांबवतं. पहा, नफा ट्रेंडनुसार चालत होता म्हणून मी स्टॉप ट्रेंडवरती क्लिक केलं आणि लगेचच 1971 रुपयांचा नफा बुक केला. तुम्ही येथे सोने, चांदी, कच्चे तेल किंवा नॅचरल गॅस सारख्या इतर वस्तूंचा सहजतेने व्यापार करू शकता, सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला संपूर्ण व्यापार करण्यास मदत करतं. त्यांच्याकडे SCBI नोंदणीकृत विश्लेषकांची एक समर्पित टीम आहे जी तुम्हाला दररोज फ्री ट्रेड्स आयडियाज देते. पहा, त्यांच्या युजर्सने एका दिवसामध्ये 15,239, महिन्यात 70,468 आणि गेल्या संपूर्ण वर्षात 5,03,940 चा नफा बुक केला आणि मार्केट वुल्फ या नफ्यावरती कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे 20 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि संपूर्ण भारतातील लोक त्याचा वापर करून त्यांचं आर्थिक भविष्य त्यांच्या रिस्कवरती सुरक्षित करत आहे. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि मी कमेंट मध्ये देखील पिन केलेली आहे. जा आणि मार्केट वुल्फ ॲप पहा. तुम्हाला काय वाटतंय? 3 दिवसांपूर्वी अशोक खरात अटकेत आला आणि त्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं. मोठमोठे नेते सांगतायत की दबक्या आवाजामध्ये अशीही चर्चा आहे की हे प्रकरण जवळपास वर्षभरापासूनच बाहेर आलेलं आहे. कधी विखे पाटील, कधी माणिकराव कोकाटे तर कधी अनेक लोक यांनी या विरोधामध्ये वेळोवेळी आवाजही उठवला होता. पण या प्रकरणात आपलेच दात आणि आपलेच होठ अशा पद्धतीची सरकारची भूमिका झालेली आहे. श्रीरामपूरमधील पत्रकार तर हेच सांगतायत की 1 वर्षांपूर्वीच या विषयाचा भांडाफोड झाला होता. आज रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितलंय की या भोंदूबाबाच्या करामती सांगण्यासाठी काही मुलं पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना भेटले होते, मात्र ते मॅनेज झाले. तृप्ती देसाईंवरती सुद्धा काही आरोप केले जातात, ते सोडा. आता जे पुढचे खुलासे समोर आले ते धक्कादायक आहे, म्हणून मुद्द्यानिशी बोलूया. दुसरा धक्कादायक फोटो समोर आला तो सुनील तटकरे यांचा. सुनील तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा फोटो काढून टाकला होता असा दावा केला जातोय. मात्र त्या फोटोतही सुनील तटकरे यांनी आपली अनामिका कापली अशा पद्धतीचा प्रश्न तयार केला जातोय. अजित पवारांच्या अपघाताबाबतही देवगिरी बंगल्याबाहेर अशीच काहीशी करणी केल्याचा प्रकार उघडकीस झाला होता. त्या करणीचा आणि तटकरे, चाकणकर आणि आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांचा खरात सोबतचा असलेला संबंध सांगतोय की देवगिरी बंगल्याबाहेर या खरातने तर ती करणी केली नव्हती ना, हा प्रश्न आहे. अर्थात वैज्ञानिक दृष्टिकोनातून आज देश चालतो, विज्ञान पुढे गेले, श्रद्धा अंधश्रद्धावरती बातम्या करणं हे आम्हालाही योग्य वाटत नाही. मात्र ज्यावेळी देशात आणि राज्यात सत्तेत असणारे सत्ताधारी हे जर भोंदूबाबांच्या तंत्रमंत्र करणाऱ्यांच्या दावणीला बांधले जात असतील तर या मुद्द्यावर आपणही नागरिक म्हणून आवाज उठवणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं, आज आणि रोज या विषयावर सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्ती बोलला तर आणि तरच हा विषय तडीत जाऊ शकतो. आणि एकंदरीत जर बाकीच्या मुद्द्यांवरती जर यायचं जर ठरलं तर रोहित पवारांनी
अजित पवारांना जो शेवटचा वेळ झाला किंवा उशीर झाला, त्यांनी विमानाने येण्याचा निर्णय घेतला, त्या मागची टाइमलाईन पटेल आणि तटकरेंसोबत जोडली. विशेष बाब म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी रुपाली चाकणकरांचं नाव समोर आल्यानंतर हा प्रकार जो घडलाय तो अयोग्यच आहे आणि पक्षाचा जो कोणी या प्रकरणामध्ये असेल त्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं. पण जसं पटेलांना कळालं की यामध्ये आपल्या मंत्रिमंडळांची अर्धी कुंडलीच निघते, त्यानंतर पटेलही टाइमलाईनवरून गायब आहे, एकनाथ शिंदेही टाइमलाईनवरून गायब आहे, श्रीकांत शिंदेही टाइमलाईनवरून गायब आहे. अर्थात जे या भोंदूबाबाचे शिकारी झाले होते किंवा शिकार आहेत, दीपक केसरकर तर अजूनही आओ जाओ महान अंकशास्त्रज्ञ वगैरे वगैरे जे काही संबोधतायत, त्यावरून केसरकरांच्या डोक्यातून अजूनही हा भोंदूबाबा गेलेला नाहीये. पण ज्या पद्धतीने म्हटलं जातंय की एकतर अशोक खरातच संपवला जाईल, नाहीतर या सगळ्यांची कुंडलीच बाहेर निघेल, अशा पद्धतीची परिस्थिती आता तयार झालेली आहे. आताच्या सगळ्या घडामोडींवरती जर विचार करायचा ठरला तर IAS, IPS, पुढारी, नेते, कार्यकर्ते, मोठमोठे नेते यांची सगळ्यांची चेन जर खरात पाशीच होती, तर मग खरातकडे या सगळ्या नेत्यांची कुटकुटले राज असतील. मुद्दा पटतोय? या सगळ्या विषयांवरती व्यक्त व्हा. हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मार्केटवूल्फ ॲपचे आधीच 20 लाखांहून अधिक डाउनलोड झालेत. मी कमेंटमध्ये लिंक पिन केलेली आहे, फक्त क्लिक करा आणि लगेचच डाउनलोड करा. जय महाराष्ट्र.